ये सब किसने दिया है भैया? बाबा साहेबांनी दिलंय. राम कोण आहे राम? कौन है? कोण आहे? क्या मालूम कौन है? कोण आहे राम? गांड मला हाय तरी का राम? असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? कौन है? संविधान भाई, संविधान. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, सध्याला सोशल मीडियावरती एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय. तो व्हिडिओमध्ये कृणाल जाधव त्या मुलीचं नाव आहे आणि ह्या मुलीने आपल्या सोशल मीडियावरती गाडी चालवत असताना प्रभू श्रीराम यांच्याबद्दल फार खालच्या स्तरी टिप्पणी केली आहे. सर्वप्रथम अशा लोकांचा व अशा घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. कारण की खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची मी ताकद ठेवतो. माझ्या रक्ताचा जरी असला तरी त्याला माफी नाही. आता बदलापूरमध्ये ही जी घटना घडली, या मुलीच्या मूर्खताने लाखो नाही तर करोडो माझ्या हिंदू भावा बहिणींच्या भावना दुखल्या. कारण की असे जे बिंडोक लोक आहेत हे कळत ना कळत असे शब्द वापरतात जेणेकरून दोन समाजामध्ये दिवसांदिवस तेढ निर्माण होतोय. आता थोडीफार माहिती काढली तर माहिती पडलं की ही मुलगी अब्रॉड शिकण्यासाठी जाते, परदेशाला शिकण्यासाठी आहे. तू जर परदेशामध्ये जाऊन जर तुझी हीच शिकवण असेल तर तुझ्या शिक्षणाचा अर्थ नाही. लाखो लोकांच्या भावनेला तू दुखवतेस आणि तू व्हिडिओमध्ये बोलतीये की बाबासाहेब आंबेडकर. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही शिकवण दिली आहे का की तुम्ही मनोरंजनासाठी व व्हायरल होण्यासाठी तुम्ही इतर देवी देवतांना व महापुरुषांना शिवीगाळ करसाल, ट्रोल करसाल, एकाला सर्वोच्च व दुसऱ्याला खालच्या स्तरी दाखवसाल, हे चुकीचं आहे. आणि बदलापूर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या मुलीला अटक केलं, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा सांगू इच्छितो, माझ्या रक्तातला जरी असेल किंवा माझ्या समाजवादामधील जरी असेल तरी हिच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. हिचे आई वडील सुद्धा बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. होऊ शकतं की राजकारणामधील सपोर्ट मिळाल्यानंतर ही लवकरात लवकर बाहेर येईल. पण माझ्या समस्त हिंदू भावा बहिणींनी हिच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि हिला चांगला चोप मिळावा. आणि एखादा बांडगुळ सोशल मीडियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र शब्द वापरत असेल व त्यांची विटंबना करत असेल तर सर्व भीमसैनिक स्वयं मी त्यांच्यावरती आपण गुन्हे नोंदवतो. का? कारण की आपल्या भावना दुखतात. जशा आपल्या भावना दुखतात त्याच प्रकारे समोरच्या सुद्धा भावना आहेत. समोरच्याच्या सुद्धा भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि आपण असे शब्द नाही वापरले पाहिजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखतील. तुम्ही जर ऍक्शन करसाल तर रिॲक्शन तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल, हे मात्र लक्षात असू द्या. आज तुम्ही आपल्या हिंदू भावा बहिणींच्या देवी देवतांना नाव ठेवताय, शिवीगाळ करताय. जर त्यांनी रिॲक्शन मध्ये महापुरुषांना व सरळ सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर यांनी असे घाणेरडे व्हिडिओ बनवले तर तुमच्या भावना 100% दुखणार. कारण की आपणच अशा काही चुक्या केल्या नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला ऍक्शनच्या रिॲक्शन बघायला मिळेल. आता ही जी जाधव आहे हिने तर पार शिक्षणा घेऊन सुद्धा हिनं गुच खाल्लाय. काही भाऊ मला कमेंट करतील की भावा तू चुकीचं बोलतोय. तर भावा, मी गू खात नाहीये हे मात्र लक्षात असू दे. मी खऱ्याला खरं आणि चुकीला चुकीच बोलन. मी तुझ्यासारखा दोगला नाहीये मी तुझ्यासारखा. तर ते तुझे व्यक्तिमत्व जे असेल ते तुलाच ठेव, तुझ्यापर्यंतच ठेव, माझ्यापर्यंत येऊ देऊ नको. आणि परत एकदा सांगू इच्छितो की असे काही शब्द वापरू नका जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल. तर भावांनो, यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.